का केलंस तू माझ्या आईसोबत असं? जर तुला एवढाच त्रास होता तर तू मला त्रास द्यायचा होता ना. माझ्या आईचा जीव घ्यायची काय गरज होती तुला? असं आकाश जोरजोरात दवाखान्यात त्याच्या आईकडे बघून ओरडत होता आणि रडत होता. तर नमस्कार, ही घटना आहे जालनामधली. सासूने सुनेचा छळ करायच्या ऐवजी सुनेने सासूचा छळ करून तिचा खून केलेला. ह्याच्या आधी तर आपण खूप घटना ऐकलेल्या आहेत की सासू सुनेचा खूप जास्त छळ करते. ह्या आत्तापासूनच नाही, या आधीपासूनच्या आपण गोष्टी ऐकत आलेलो आहोत. पण ही जालनामध्ये जी घटना घडली ती सुनेने सासूचा खून करून टाकला. तर नमस्कार, मी हर्षू, महाराष्ट्रीयन हर्षूमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर ही गोष्ट आहे जालनामधील सासू सुनांची. 6 महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं आकाश आणि प्रतीक्षाचं. दोघांचाही छान सुखी संसार चालू होता. पण आकाशचं जॉबचं बाहेरगावीचं लोकेशन असायचं. त्याला बाहेरगावी जावं लागायचं आकाशला कामानिमित्ताने. तर त्याची दर 6 महिन्याला ही बदली असायची. तर ह्या वेळेला त्याची बदली झाली होती लातूरला. पण आकाश प्रतीक्षाला लातूरला घेऊन जाऊ शकत नव्हता. त्यामुळे त्याने सविताला म्हणजे त्याच्या आईला प्रतीक्षाकडे राहायला ठेवले होते. तर दोघेही छान राहत होते. पण अधूनमधून सविताला म्हणजेच प्रतीक्षाच्या सासूला तिच्यावरती संशय यायचा की ही कुणाशी तरी फोनवर बोलते आहे म्हणून. तर ह्याच गोष्टीचा सविताला राग यायचा आणि ती नेहमी प्रतीक्षाला विचारायची की तू कुणाशी बोलतेस म्हणून. पण प्रतीक्षा नेहमी या गोष्टीचा तिला नकार द्यायची. पण हे इथेच येऊन थांबलं नाही, तर हे अजून थोडं थोडं वाढू लागलं आणि प्रतीक्षाला या गोष्टीचा राग येऊ लागला. कारण तिची सासू तिच्यावरती खूप जास्त लक्ष ठेवून असायची. पण आकाश मात्र बाहेरगावी होता. त्याला ह्या सगळ्या गोष्टींची काही कल्पना नव्हती की काय चाललंय आणि काय नाही चाललं आहे ते. पण एक दिवशी असं काही घडलं ज्याच्याने सगळं जालना हादरून गेलं. अशी बोलतेस, काय बोलतेस, काय काय चालू आहे काय तुझं याच्याबद्दल? तर तिने ह्या सगळ्या गोष्टींचा नकार दिला आणि ह्या गोष्टीमुळे त्या दोघींमध्ये भांडण झालं. त्यांचं भांडण एवढं टोकाला गेलं की प्रतीक्षाने सविता म्हणजे तिच्या सासूला तिचं भिंतीवरती डोकं आपटलं आणि तिला डोकं आपटल्यामुळे ती बेशुद्ध पडली आणि खाली पडून तिचा रक्तस्राव सुरू झाला. एवढ्यातच प्रतीक्षा थांबली नाही, तर तिने चाकूने तिच्या सासूवरती 22 वार केले. तिला सतत तिच्या अंगावरती ती वार करू लागली. रक्ताने पूर्ण माखली होती. तर सविताचा जागीच मृत्यू झाला. हे सगळं बघितल्याच्या नंतर प्रतीक्षाला लक्षात आलं की मी काय केलं म्हणून. पण सविताचा तर मृत्यू झाला होता. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ती खूप घाबरली आणि मी आता माझ्या सासूला किंवा मी माझ्या नवऱ्याला मी कोणाला काय सांगू, ह्या गोष्टीची तिला भीती वाटली. त्याच्यामुळे प्रतीक्षाने पूर्ण तिच्या सासूला एका गोणीमध्ये टाकलं आणि सकाळी पहाटेच्या वेळेला घराच्या बाहेर कोणी नाही आहे हे बघून तिने तिला बाहेर न्यायचा प्रयत्न केला. गोणी तिने बाहेर घेऊन जायचा प्रयत्न केला. पण तिला असं वाटलं की घराच्या बाहेर कोणी नसेल मध्यरात्री आणि सकाळीच्या सुमारासमध्ये. तर तिचा जो रूम मालक होता तो नेमकाच घराच्या बाहेर होता आणि त्याने पाहिलं प्रतीक्षाला ही गोणीमधून काय घेऊन चालली आहे म्हणून. तर प्रतीक्षाने उडवाउडवीची उत्तरं केली. तर रूम मालकाला तिच्यावरती संशय आला आणि ती ते सगळं घरामध्ये घेऊन गेली परत. ती सगळं नंतर पोलिसांनी जे पाहिलं ते खूप हादरून गेले. तर त्या गोणीमध्ये काय होतं तर सविताचा मृतदेह होता. एवढंच नव्हे तर प्रतीक्षा कुठे गेली? प्रतीक्षा ही फरार झाली होती. ती एक व्यक्तीसोबत बुलेटवर बसून पसार झाली होती. सराशने त्याच्या आईचा मृतदेह बघितला हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमच्या वेळेला. तेव्हा तो खूप ढसाढसा रडू लागला आणि तो बोलू लागला, प्रतीक्षा तू का केलं असं? माझ्या आईसोबत का असं वागलीस? तुला जर एवढंच त्रास होत होता तर तू माझा खून करायचा होता, मला त्रास द्यायचा होता. माझ्या आईची काय चुकी होती याच्यामध्ये? एवढंच नव्हे तर आजूबाजूचे जेवढे नातेवाईक होते त्याला असं रडताना बघून त्यांनाही अश्रू अनावर झाले. काय करू हे समजत नव्हतं. पण प्रतीक्षा कुठे गेली होती? तर प्रतीक्षा तिच्या माहेरी गेली होती. माहेरी गेली तर ती तिच्या भावाला हा सगळा घडलेला प्रकार सांगतच होती. तेवढ्यातच पोलिसांनी तिच्या माहेरी आले आणि तिला पकडलं. तेव्हा तिने सगळ्या गोष्टी सांगितल्या की काय झालं, कसं झालं आणि मी कसं मारलं ते. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो की ह्या गोष्टी आता आपण ज्याही ऐकत आहोत, थोड्याच दिवसांपूर्वी आपण जालनामध्ये ऐकलेलं एक 13 वर्षाच्या मुलाने एक 41 वर्षाच्या बाईच्या डोक्यामध्ये दगड घालून तिची हत्या केली होती. का? तर त्या बाईने त्या मुलाचा मोबाईल फोडला होता म्हणून. फोडला म्हणजे चुकून तिच्याकडून पडला होता तर तो फुटला होता मोबाईल.
तर ह्या सगळ्या गोष्टी आता खूप जास्त चालू आहेत, की सध्या आपण रोज ऐकतो आहे की खून होतो आहे, कुणी कुणाला जीवेहाण मारून टाकतं आहे. तर तुम्हाला काय वाटतं ह्या गोष्टीवरती? तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ माझा पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि मला नक्कीच कमेंट